हॅलो, वेलकम टू माय चॅनल। मी आज तुम्हाला गंगाफळापासून थालीपीठ कसं बनवायचं ते दाखवते। नाश्त्यासाठी ही एक उत्तम अशी रेसिपी आहे, झटपट आणि लगेच तयार होते। तर मी सकाळी गंगाफळाची भाजी केली, त्यातली ही भाजी माझी शिल्लक राहिलेली आहे, तर ह्या भाजीपासून मी थालीपीठ बनवणार आहे। तर त्यासाठी मी आता उपलब्ध असलेली तुमच्याजवळ गंगाफळाची भाजी, तुम्हाला किती थालीपीठ पाहिजे त्या अंदाजाने तुम्ही त्यात गव्हाचं पीठ, तांदळाचं पीठ आणि बेसन पीठ हे तिन्ही पीठ टाकायची, तुमच्या घरात जे अवेलेबल असेल ते। त्यानंतर त्यात कोरडे मसाले टाकायचे, म्हणजे धणे पावडर, जिरं पावडर, हळद, तिखट, हिंग, मीठ आणि ह्या सगळ्या वस्तू तुम्ही त्या पिठामध्ये, तुम्हाला दिसते मी त्या व्हिडिओमध्ये काय काय टाकते, त्यात तुम्ही थोडंसं कसुरी मेथी टाकू शकता, किंवा कुठली मेथीची भाजी असली तर ती थोडी टाकू शकता। गव्हाचं पीठ टाकल्याने आता मला पाहिजे त्या हिशोबाने मी ते गव्हाचं पीठ टाकलेलं आहे। त्यात मग नंतर आपण कापलेला कांदा टाकायचा, कोथिंबीर टाकायची, एवढे थालीपीठ त्या अंदाजाने तुम्ही ते कांदा टाकायचा। आता हे 4-5 थालीपीठ माझे बनले, त्या हिशोबाने मी तो कांदा टाकलेला आहे, मोठा कांदा आणि वाटी कोथिंबीर, आणि ते सर्व आता मीठ टाकायचं, ओवा टाकायचा, तीळ टाकायची, हे सर्व मसाले त्यात टाकून घ्यायचे। तुम्ही मुलांच्या डब्याला देऊ शकता। कसुरी मेथी टाकली, तीळ टाकली, तुम्हाला ते दिसतं म्हणजे मी काय काय टाकते ते, तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही टाकायचं, असं काही कंपल्सरी नाही की याचं टाकलंच पाहिजे। मीठ टाकलं मी, जेवढे थालीपीठ त्या अंदाजाने तुम्ही मीठ टाकायचं। आधी भाजीमध्ये पण मीठ असतं, तिखट असतं, त्या हिशोबाने मग ते आपण टाकायचं। आता ओवा टाकते मी, चव येण्यासाठी चिमूटभर ओवा टाकायचा, आणि ओवा आणि तीळमुळे आपल्याला ते पचनाला हलकं जातं पदार्थ जो असतो। आता हे सर्व आपण मस्त एक दिवस तयार करून घ्यायचं। आपण कणिक मळतो त्या पद्धतीनुसार ते करून घ्यायचं। त्या सगळ्या कणकेमध्ये छान मिक्स केल्याने भाजी पण मिक्स होते, तिखट मीठ आपण जे मसाले टाकतो ते पण मिक्स होतं, आणि अशा प्रकारे तर ती कणिक मळवल्यानंतर आपल्याला ओला कपडा करून घ्यायचा आहे। पोळपाटावरती ओला कापड पूर्ण भिजून घ्यायचा, आणि त्यानंतर त्यावरती तो मी ज्या पद्धतीने बनवलेला आहे त्या पद्धतीने तुम्ही असं पोळीसारखं आपलं ते थापून घ्यायचं आहे। आपल्याला ती लाटायची नाही, थापायचं आहे। अशी बारीक छोटा गोळा घ्यायचा आणि बारीक असं थापून घ्यायचं, आणि त्याला मध्ये तेल टाकायचं आपल्याला पुढे, म्हणून त्यात होल असे पाडून घ्यायचे। 4-3 तुम्हाला 1-2 जरी पडलं तरी चालतं, असं काही नाही। आणि तवा तापून घ्यायचा आपला, तव्यावरती थोडं तेल टाकायचं, खाली चिटकू नये म्हणून त्यावरती ते टाकून घ्यायचं थालीपीठ। थालीपीठ थोडंसं भाजल्यानंतर वरून ते ड्राय दिसतं आपल्याला, तेव्हा मग थोडंसं त्यामध्ये ते चमच्याने थोडं होलांमध्ये असं तेल टाकून घ्यायचं, आणि छान खमंग असं भाजून घ्यायचं दोन्ही बाजूने। आता सुरुवातीला एखाद्या वेळेस ते खालून चिकटू पण शकतं, पण ते चांगलं भाजल्यानंतर, ते तेल टाकल्यानंतर ते आपोआप तव्याला निघून जातं तव्यावर। आता अशा प्रकारे आपलं गंगाफळाचं थालीपीठ तयार झालेलं आहे। तुम्ही ते नाश्त्याला वापरू शकता,
परत तुम्ही मुलांना डब्याला देऊ शकता. तुमची जी भाजी असते ती भाजी पण वाया जात नाही. उरलेल्या भाजीचा सुद्धा वापर छान आपण अशा प्रकारे करू शकतो. आणि स्वादिष्ट आणि उत्तम घरच्या घरी ही एक रेसिपी तयार केलेली आहे आपण. याप्रमाणे तुम्ही इतर भाज्यांचे सुद्धा बनवू शकता. असं काही नाही की तुम्हाला गंगाफळची, तुम्ही वांग्याची कोरडी भाजी, कुठलीही भाजी तुम्ही यूज करू शकता. आणि तुम्हाला दिसतंय तर छान असं खरपूस असं भाजून घ्यायचं, चांगलं तेल लावून. आणि गावरानी तूप किंवा लोणचं, कुठल्याही प्रकारचं लोणचं, लिंबाचं असू द्या, मिरचीचं असू द्या, कैरीचं असू द्या, त्यासोबत तुम्ही मस्त एन्जॉय करू शकता गंगाफळचं थालीपीठ. Thanks for watching.